नमस्कार. आता महिपत शिकरे हा दामिनीच्या ऑफिसमध्ये शिरलेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ नागराज असतो. दामिनी म्हणते, कोण आहात तुम्ही? त्यावर महिपत म्हणतो, कोण आहे म्हणजे? तुम्ही मला ओळखत नाही? त्यावर नागराज म्हणतो, थांबा, मी तुमची ओळख करून देतो. हे आहेत महिपत शिकरे. त्यावर दामिनी म्हणते, काय मग असं काय चाललंय तुमचं? असं असं कसं आलात? माझ्या प्रसादला विचारलं की नाही? माझा असिस्टंट प्रसाद आहे, त्याच्याकडनं अपॉइंटमेंट घ्यायची आणि मगच आतमध्ये यायचं. त्यावर महिपत म्हणतो, प्रसाद? त्या प्रसादकडे मी बघितलंच नाही आणि आपण कुठेही आतमध्ये शिरताना असं इकडे तिकडे बघत नाही, आपण डायरेक्ट आतमध्ये शिरतो. आपल्याला कधीही कुठेही शिरायला परमिशन घ्यायची गरज लागत नाही. परमिशन ही गोष्टच आपल्याला माहिती नाही. त्यावर दामिनी म्हणते, बरंच उद्धट बोलताय तुम्ही. त्यावर महिपत बोलतो, आपण असंच आहे. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही किती आसुसलो होतो, तुम्हाला माहिती आहे का आमचं काय झालं? त्यावर आता दामिनी म्हणते, म्हणजे? दामिनी उठून उभी राहिलेली असते. त्यानंतर महिपत म्हणतो, नागराज सेठ, काय लावता तो देवाजवळ? त्यावेळी नागराज म्हणतो, निरंजन. त्यावेळी महिपत म्हणतो, आमच्या डोळ्याचं पार निरंजन झालं तुम्हाला भेटेपर्यंत. त्यावर दामिनी म्हणते, ते काही असो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, माझी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मला भेटायला यायचं नाही. मी कोण आहे माहिती आहे? मी टॉपची ॲडव्होकेट आहे. त्यावर आता महिपत म्हणतो, तुम्ही टॉपची ॲडव्होकेट आहात, तर मी टॉपचा बिल्डर आहे. महिपत शिकरे बिल्डर असं नाव आहे माझं. आणि मी टॉपचा बिल्डर आणि तुम्ही टॉपची ॲडव्होकेट. आता दोन टॉपची माणसं भेटली की काम कसं टॉपच होणार ना. त्यावर दामिनी म्हणते, ते काहीही असो, पण माझी परमिशन घेतल्याशिवाय माझ्या ऑफिसमध्ये आलेलं मला कोणी चालत नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता दामिनी महिपतला काही रूल समजावून सांगते आणि ते रूल भरपूर असतात. ते रूल सगळे महिपत ऐकत असतो. महिपतचा दामिनी अपमान करत असते. आता महिपत गपचूप तो अपमान सहन करत असतो. त्यानंतर दामिनी म्हणते, गेट लॉस्ट. आणि जसं आता गेलात ना, आलात ना, तसंच निघून जायचं. आणि तुम्ही आता येताना तुम्हाला दिसलंच असेल कुठे दरवाजा आहे, त्याच दरवाज्यातनं बाहेर पडायचं. आता महिपत दामिनीकडे बघत असतो आणि दामिनी आणखी असं सुद्धा म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वभावावरून तरी एकदम सभ्य दिसत नाही आहात की नाही माहिती नाही, पण माझ्याकडे काही काम असेल ना, तर सभ्यता बाळगूनच यायचं आणि सभ्य बनूनच यायचं, तरच मी काम करेन. आता हे ऐकल्यावर महिपतच्या अंगाचा तिळपापड झालेला असतो, पण दामिनीने केलेला अपमान महिपतने गपचूप गिळलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.